पुनावळे येथे सराईत गुन्हेगार अमोल उर्फ धनंजय गजानन गोरगले याच्या खून प्रकरणी राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक आणि सध्या भाजपमध्ये प्रवेश केलेले शेखर ओव्हाळ यांना रावेत पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। तसेच या प्रकरणी 9 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मेट्रो प्रवाशाच्या सरकत्या जिन्यावरून घसरून पडल्यामुळे जखमी होऊन मृत्यू झाला। ही घटना शिवाजीनगर न्यायालय मेट्रो स्थानकात सोमवारी संध्याकाळी घडली। त्यांना मेट्रोच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ रुग्णालयात दाखल केले, मात्र त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला। शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। पालखी सोहळ्यात चोरट्यांनी उच्छाद मांडल्याचे दिसून आले। सोहळ्यादरम्यान मोबाईल व मौल्यवान ऐवज चोरीचे गुन्हे रोखण्यासाठी गुन्हे शाखेचे पथके भवानी पेठेतील श्री पालखी विठोबा मंदिर परिसरात आणि नाना पेठेतील श्री निवडुंगा विठोबा मंदिर परिसरात तैनात करण्यात आली होती। या मंदिराच्या परिसरामधून तसेच दर्शन रांगेमधून पोलिसांनी तब्बल 30 संशयास्पद व्यक्तींना ताब्यात घेतले आहे। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजप आमदार प्रसाद लाड यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली, तसेच शिवीगाळही केली असा आरोप भारतीय जनता पार्टीने केला आहे। त्यानंतर अंबादास दानवे यांचं 5 दिवसांसाठी सभागृहातून निलंबित करण्यात आलं आहे। उत्तर प्रदेशातील हाथरस येथे एका सत्संगादरम्यान चेंगराचेंगरीची घटना घडली आहे। या घटनेत 85 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळत आहे। यामध्ये महिला तसेच लहान मुलांचा देखील समावेश आहे। तसेच मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे।